जय जय रघुवीर समर्थ. शुभा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 13, समास पहिला. आत्मानात्मविवेक. मागच्या 12व्या दशकामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या आणि परमार्थासाठी अत्यावश्यक ज्या ज्या बाबी आहेत त्याचं आपण थोडं चिंतन केलं. आता इथे ह्या समासाला समर्थ प्रारंभ करतात आणि त्याचं नावच आत्मानात्मविवेक असं ठेवलेलं आहे. आत्मा काय आणि अनात्मा काय ह्याचा मनुष्याला विवेक करता आला पाहिजे. खरं सांगायचं तर परमार्थमुळी अवलंबून कशावर असेल, माझी परमार्थिक प्रगती त्याची गती जर कशावर अवलंबून असेल तर ह्या आत्मानात्मविवेक आणि त्याची माझ्या ठिकाणी असणे दृढमूलता, किंबहुना माझ्या ठिकाणी आत्मानात्मविवेक किती आहे याच्याबरोबर माझी परमार्थाची प्रगती किती वेगात होणार हे अवलंबून असतं, ते ठरवतं आहे प्रत्यक्षात. समर्थ म्हणतात आत्मानात्मविवेक करावा, करून बरा विवरावा, विवरून सदृढ धरावा अंतर्यामी. आत्मा आणि अनात्मा याचा विवेक करावा. विवेक म्हणजे निवाडा करावा आणि तो केल्यानंतर नुसता करायचा नाही तर तो सुदृढ धरायचा आहे. तो जीवामध्ये सुदृढ धरावा, अंतर्जीवामध्ये. करून बरा विवरावा म्हणजे करायचा निवाडा आणि त्याचं विवरण करायचं, त्याचं चिंतन करायचं. चिंतन केल्यानंतर दृढ धरावा कशा आहे जीवामध्ये, आपल्या अंतर्यामी तो फिक्स करावा, कायमस्वरूपी तो बसावा. आता हे काय पुढे आहे तर समर्थ म्हणतात आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण, तेची आता निरूपण सावध ऐका. आता आत्मा आणि अनात्मा म्हणजे दोन शब्द भिन्न आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. एक आत्मा आहे आणि दुसरं जे आत्मा नाही ते त्याला म्हणायचं अनात्मा. तर अशा दोन गोष्टी, तर इथे समर्थ म्हणतात त्याचे करावे विवरण, तेची आता निरूपण सावध ऐका. आता तेच निरूपण मी करायला घेतो, ते आता आपण सावधपणे ऐका. या समासाचं नाव ज्याप्रमाणे आहे तेच त्या समासामधला विषय आहे. हे समर्थांचं वैशिष्ट्य, किंबहुना तेच असतं सगळ्या ठिकाणी. तर इथे समर्थ म्हणतात परमार्थ साध्य करायचा असेल तर ज्याला अत्यंतिक आवश्यकता कशाची असेल तर वैराग्याबरोबरच ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. आत्मा काय हे समजलं पाहिजे आणि अनात्मा काय आहे त्याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. किंवा वेगळ्या शब्दामध्ये जे आत्मा आणि अनात्मा आहे त्याचं मला बायफर्केशन, विघटीकरण करता आलं पाहिजे. यातलं आत्मा काय म्हणजेच कशातून, तर आत्मानात्मविवेक करायचा आहे तो कशातून करायचा आहे तर ह्या सगळ्या दृश्य स्वरूपात मला जे दिसतंय ह्या चराचर सृष्टीमध्ये, जे काही माझे डोळे बघतायत, जे माझं मन चित्त त्याचं चिंतन करतंय, जे मला स्पर्श ज्ञानाने अनुभवता येतंय, जे मी ऐकतोय इत्यादी, या सगळ्या गोष्टीतून आत्मा बाजूला करता आला पाहिजे आणि अनात्म वस्तू बाजूला करता आल्या पाहिजेत. आणि हा विवेक दृढ धरायचा आहे. किंबहुना हा जो विवेक आहे, विवेक म्हणजे निवाडा करणे, तो सातत्याने करत राहायचा आहे. समर्थ म्हणतात दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, मध्ये स्वाद घेतो, जिव्हेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता. तर तो काय करतो, तो दृष्टीमध्ये राहतो आणि हे सगळं दृश्य बघतो. कोण तो म्हणजे तो आत्मा, किंबहुना ज्याला मी असं संबोधित करतो आपण सामान्यपणे. तर तो जीव तो कुठे राहतो, तो दृष्टीमध्ये राहतो आणि दृश्य बघतो. जिव्हेमध्ये आनंद घेतो स्वाद असण्याचा, श्रवणामध्ये जातो आणि ऐकतो. म्हणजे तो तिथे जाऊन ऐकतो का तिथे लक्ष देतो. इथे लक्ष देणं हा प्रामुख्याने अर्थगृहीत धरावा. तो मला जेव्हा बघायचं असेल, लांबवरचं काहीतरी मला दिसत नाही, त्यावेळेत मी माझी सगळी इंद्रिय केंद्रित करतो आणि फक्त डोळ्यामध्ये आणून ते डोळेच इंद्रिय फक्त कार्यरत असतं समोरची वस्तू, लांबवरची वस्तू बघण्यासाठी. आणि दुसरं बुद्धी कार्यरत असते त्याचं विश्लेषण करून ते समजावून घेण्यासाठी. म्हणजे इतर इंद्रियांकडे माझं लक्ष कमी होतं आणि सगळं लक्ष डोळ्याच्या मार्फत तिकडे जातं. आपल्या सगळ्यांना ती अर्जुनाची गोष्ट आठवत असेल. द्रोणाचार्यांनी सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि सांगितलं त्या पक्ष्याचा डोळा बघा आणि त्या पक्ष्याच्या डोळ्याचा भेद करा.
अनेक जणांनी अनेक सांगितलं. अर्जुन पुढे आला आणि तो म्हणाला, मला तुला काय दिसतंय असं द्रोणाचार्याने विचारलं. तेव्हा तो म्हणाला, मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतोय. याचा अर्थ ही इज फोकस्ड, त्याला एकच गोष्ट दिसतीये, किंबहुना इतर कुठलीही गोष्ट दिसत नाहीये. सो त्याच्या दृष्टीला दिसत नाहीये असं नसून बुद्धीला इतर कुठल्याही गोष्टींचा बोध होत नाहीये. म्हणजे तो त्यातनं त्याने विवेक केलाय, बाकीचं मला बघायचं नाहीये हे त्याने ठरवलेलं आहे. तसं आत्मानात्मविवेक परमार्थामध्ये हे पक्का जागा झाला की तो फक्त आत्माच बघतो, अनात्माकडे बघत नाहीसं होतो. हा फरक घडतो. म्हणून समर्थ म्हणतात, घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी स्पर्शतो, वायोमध्ये बोलवितो, जाणोनी शब्द. काय काय करतो? तो जो आत्मा आहे म्हणजे हा जीव, ज्याला मी म्हणतोय, तो वाणीमध्ये, डोळ्यामध्ये, कानामध्ये, जिव्हेमध्ये, स्पर्शाच्या ह्या कातड्यामध्ये सगळ्या ठिकाणी फिरतो आणि तो त्या इंद्रियांकडनं तो खेळ करवितो. ऐके, देखे, हुंगे, चाखे, नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि धाके, तोची आत्मा. मग ह्यातला आत्मा कोण? आपला विवेक चाललाय, निवाडा चाललाय आत्मा आणि अनात्मा ह्याचा. तर जो ह्या वाणीमध्ये राहतो, जो ऐकतो, बघतो, ऐके, देखे, हुंगे, चाखे, ऐकतो, बघतो, वास घेतो, चव घेतो, नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि त्याप्रमाणे तो संतोष पावतो. ज्याला संतोष होतो, ज्याला दुःख होतो, तो आत्मा आहे. समर्थ म्हणतात की हा जो करणारा सगळा जो आहे, आपल्याला नेहमी अनुभव विषयांचा येतो, कारण बघणारा जो आहे तो जे दिसतंय त्याच्यात गुंतून जातोय. बघणाऱ्याला बघायचंय, हा फरक करायचा आहे. त्यालाच म्हणायचं आत्मा आणि अनात्म विवेक. आत्तापर्यंत आत्मा अनात्म्याकडे बघतोय, आता आत्म्याने आत्म्याकडे बघायला घ्यायचंय. त्याला म्हणायचं आत्मानात्म विवेक, बाजूबाजूला करणे. आत्मा अन्य अनात्म गोष्टी, अचेतन गोष्टी, नश्वर गोष्टी तिकडेच बघतोय आणि तिकडेच कॉन्सन्ट्रेट करतोय. तेच सदैव डोक्यात आहे. समर्थ म्हणतात, तो येतो जातो देही वर्ततो. तो जो आत्मा आहे तो काय करतो? तो येतो जातो देही वर्ततो, हसतो, रडतो, प्रस्तावतो. समर्थ करंटा होतो, नाना त्यासारखा तो करंटा आणि समर्थ होतो. तो जो होणारा आहे तो आत्मा आहे. आत्मा नसता देहांतरी. जर समजा हा करणारा, देह चालवणारा नसेल तर आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचरी, मग तो प्रेतरूपच झाला. आपण मनुष्य गेला म्हणजे काय होतं? त्याचा देह तिथेच आहे, मला दिसणारा माणूस तिथेच आहे. म्हणजे त्याचा देह जो मला दिसतोय तो देह, दिसणारा देह तिथेच आहे, पण त्याला चालवणारा जो आत्मा आहे तो मात्र निघून गेलाय आणि तो मला दिसत नाहीये. मी बघताना देह बघतो, पण म्हणजे समोरच्याचा देह मला दिसतो, चालवणारा आत्मा बघण्याची दृष्टी माझ्याकडे नाही. आणि ती या आत्मानात्म विवेकाने जागी करायची आहे. समर्थ म्हणतात, पिंडी देह धरता जीव. आता तो कसा आहे? या देहासंदर्भातला तो आत्मा आहे, या देहासंदर्भातला तो जीव आहे. आणि ह्या चराचर सृष्टीमध्ये तिथे पण अनात्म वस्तू आहेत सगळ्या, म्हणजे नश्वर वस्तू आहेत सगळ्या. समर्थ म्हणतात, पिंडी देहधरता जीव, ब्रह्मांडी देहधरता शिव. या ब्रह्मांडाचा देह जो ज्याने धारण केलेला आहे, म्हणजे सगळं ब्रह्मांड ज्याने धारण केलेलं आहे तो आहे शिव. म्हणून जीव आणि शिव, ह्या देहामधला जीव हा आत्मा आहे, बाकी सगळा देह अनात्मा आहे. तसंच या ब्रह्मांडातला शिव तेवढा आत्मा आहे आणि बाकी सगळं दिसणारं ब्रह्मांड हे अनात्मा आहे. आणि गंमत म्हणजे या देहामध्ये असणारा जीव आणि या ब्रह्मांडामध्ये असणारा शिव, या जीव शिवाचं ऐक्य करणे, ते एकरूपच आहेत ह्याचा बोध होणे म्हणजेच परमार्थ आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मुळीहून शेवटवरी ब्रह्मादी पिपिलिका देहधारी, नित्यानित्य विवेके चतुरी जाणीजे ऐसा. त्याला नित्यानित्य विवेक म्हणायचा. आत्मा आणि अनात्मा हा एकदा कळला की जे आत्मा आहे तेवढंच नित्य आहे, बाकी सगळं अनित्य आहे, म्हणजे खोटं आहे, म्हणजे नाश पावणार आहे. मग तो नित्यानित्य विवेक होऊनच जातो. जेवढं नित्य आहे, जेवढं आत्मा आहे तेवढं स्वीकारायचं आहे, जे अनित्य आहे, अनात्मा आहे तेवढं टाकून द्यायचं आहे. आणि हेच करणे म्हणजेच परमार्थ आहे. मला टाकायचं आहे, जो आपण वैराग्याचा भाग बघितला, मला सोडायचं आहे. ते काय सोडायचं आहे? नश्वर, नाश पावणारं सोडायचं आहे. आणि जे स्वीकारायचं आहे
तो आत्मा आहे. आणि गंमत म्हणजे हे जाणून घेणारा, हे ऐकणारा आणि स्वीकारणारा तो आत्माच आहे आणि त्यालाच त्याने स्वीकारायचं आहे. म्हणजे आत्म्याने आत्म्याला बघायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.